आज आपण करणार आहे केक. पिकलेल्या केळीपासून हा केक करणार आहे, बनाना केक. केळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे किंवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पण आपण हिला बारीक करून घेऊ शकतो. हे आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ. केळी छान बारीक झालेली आहे. आता आपण यातच 1 कप साखर टाकून घ्यायची आहे. हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं. मिश्रण आपलं छान झालेलं आहे बारीक. आता हे आपण काढून घेऊ. या मिश्रणातच आपल्याला तेल किंवा बटर घ्यायचंय. इथं अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त मी तेल घेतलेले आणि त्याला वास नसला पाहिजे कुठलाही. साधं तेल घ्यायचं. फूड फ्लेवर आवडतो ते तुम्ही इथे टाकू शकता. केक साठी आपल्याला 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ लागणार आहे. इथं दोन कप आपण गव्हाचं पीठ घेतलं तरी चालणार आहे. मी दोन्ही अर्धा अर्ध घेतलेले, 1 1 कप घेतलेले. पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचंय. यात मिक्स करून घेऊ. हे गव्हाचं पीठ 1 कप आहे. हे आपल्याला चाळूनच घ्यायचंय सगळं. पिठामध्येच टाकून घ्यायची आपल्याला कोको पावडर. 4 चमचे कोको पावडर घेतलेली आहे, पाव कप. ही पण टाकून घेऊ यातच. हे आता या मिश्रणामध्ये आपण चाळून घेऊ. गव्हाचं पीठ आणि कोको पावडर आपली चाळून झालेली आहे मिश्रणात. आता आपण मैदा चाळून घेऊ. 1 कप मैदा. एक चमचा बेकिंग पावडर. अर्धा चमचा बेकिंग सोडा. हे पण या मिश्रणामध्ये चाळून घेऊ. केक मध्ये तुम्हाला जर दालचिनीचा फ्लेवर आवडत असेल तर टाका. ही दालचिनीची पावडर आहे, ही थोडीशी टाकून घेणार आहे. चव खूप छान लागते. हे मिश्रण आता मिक्स करू. आपलं मिश्रण बरचसं घट्ट झालेलं आहे, अगदी छान झाले. आता यात आपण थोडंसं दूध टाकून घेणार आहे. हे अर्धा कप दूध आहे, यातलं थोडं दूध टाकून घेते. 1 पाव चमचा विनेगर.
अर्धा कप दूध मी इथं टाकणार आहे. मिश्रण आपलं छान झालेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही. अर्धा कप मला दूध लागले, एवढंच असं करून घ्यायचं. केक टिनला बटर आणि मैदा लावून घेतलेला आहे केक टिनला. केक टिन आपण टॅप करून घ्यायचा. थोडेसे आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घेऊ याच्यामध्ये. तुम्हाला जसे आवडतील तसे टाकून घ्या. थोडीशी डेअरी मिल्क ठेवणार आहे. केक आता आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊ. केक आता आपण कट करू. खूपच छान झालेला आहे आपला केक. मस्त बेक झालाय. केक आता आपण कट करून घेऊ.